चालू घडामोडी 15 जून 2026 पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या IITने आर्सेन सेफ नावाचे पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT भुवनेश्वरने. प्रश्न 2, नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची 11वी बैठक कुठे आयोजित झाली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3 पाहूया. जागतिक पवन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे 15 जूनला. प्रश्न 4, 2026 ची G7 शिखर परिषद अलीकडेच कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न 5, जगातील पहिले ट्रिलियनर कोणते व्यक्ती बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे एलॉन मस्क हे. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 64 ठिकाणांची मूळ नावे पुन्हा बहाल करण्यास मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 7, DRDOने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसामध्ये. प्रश्न 8 पाहूया. फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती संघ सहभागी झालेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 48 संघ. प्रश्न 9, पॅराक्वॅट या अत्यंत विषारी तणनाशकावर बंदी घालणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला हे. प्रश्न 10 पाहूया. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची कुठे पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 11, 5000हून अधिक भारतनाट्यम नर्तकांनी एकत्र सादरीकरण करून कुठे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे कोलंबो इथे. प्रश्न 12, द्विवार्षिक सारेक्स लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया आणि जपान या दोन देशांदरम्यान. प्रश्न 13 पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे नवीन लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची. प्रश्न 14, संशोधकांनी चोनाला ऑल्बिस्ट्रिक्टा नावाच्या फुलपाखराची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधून काढली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 15 पाहूया. मेड इन इंडिया एअरबस C295 लष्करी प्रवासी विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 16, भारतीय रेल्वेने मानवी संसाधन प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कुठे AI आधारित चिराग केंद्राची सुरुवात केली? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशाने महिला जननेंद्रिय विच्छेदन वर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे आणि असे करणारा तो लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया हा देश. प्रश्न 18, कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1470 हरवलेल्या व्यक्तींची त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट घडवून आणली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 19 पाहूया. निओ नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन चिपला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? तर तो चीन या देशाने मान्यता दिली आहे. प्रश्न 20, जागतिक बँकेने आगामी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP विकास दराचा किती टक्के अंदाज वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.6%. प्रश्न 21 तुमच्यासाठी. वन हेल्थ समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करू. कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला? तर तो आपला भारत देश. प्रश्न 2, जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 जूनला. प्रश्न 3,
कोणत्या बंदराला भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट. प्रश्न 4 पाहूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO ॲडव्हान्स्ड वेपन सिस्टम कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 5. जाहीर झालेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आईसलँडने. प्रश्न 6. कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे व्हेल माशांचे दफन स्थान शोधून काढले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्याने तिहेरी तलाक आणि ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठी प्रमुख कल्याणकारी योजनांचा विस्तार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 8. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 13वा ब्रिक्स शहरीकरण मंच कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 9. संरक्षण मंत्रालयाने नौदलाची कार्यचालन सुरक्षा वाढवण्यासाठी किती GNS जॅमर्स खरेदी केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 20 GNS जॅमर्स. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाने आपला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह SOLAR-1 कार्यान्वित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 11. कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी युवा शक्ती भरोसा कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 12. आशिया पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने कितवे स्थान मिळवले आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसरे स्थान. प्रश्न 13 पाहूया. भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात जामनगर इथे. प्रश्न 14. नेवा नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन स्वीकारणारे 13वे राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी व राज्यपाल आहेत RN रवी हे. प्रश्न 15 पाहूया. कोणाच्या द्वारे विनिमय भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांच्याद्वारे. प्रश्न 16. कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 17. COP31 ने कोणत्या वर्षापर्यंत 35% विद्युतीकरणाचे लक्ष्य जाहीर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2035 पर्यंत. प्रश्न 18 पाहूया. भारताचे पुढील लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे धीरज सेठ यांची. प्रश्न 19. प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम कोणत्या राज्याने मंजूर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. प्रश्न 20 पाहूया. प्रतिष्ठित रशिया ग्रँड स्टँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक हे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. सॅपलिंग संवाद 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.